राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का असे वक्तव्य त्यांनी केल्याने राम भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का असे उपहासात्मक वक्तव्य करून राम भक्तांच्या भावना दुखावल्याचा निषेधार्थ युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चा तालुका माहूरच्या वतीने 25 जुलै रोजी जय श्रीराम असा जयघोष व भगवान रामाचे चित्र असलेले 1000 पोस्टकार्ड त्यांच्या निवासस्थानी रवाना केले आहे। येत्या 5 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शुभारंभ होणार आहे। त्या अनुषंगाने खासदार शरद पवारांनी मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का अशी कोटी करून सर्वच राम भक्तांच्या भावनेला हात घातला होता। त्या पार्श्वभूमीवर भाजपा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, ज्येष्ठ नेते विजय आमले, युवराज राठोड, आनंद कुडमते, अविनाश भोयर, कुलदीप घोडेकर, रामकृष्ण केंद्रे, धर्मराज राठोड आदी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 1000 पोस्टकार्ड पवार यांच्या निवासस्थानी पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे। सर्व भारतवासियांचं श्रद्धास्थान असलेलं, गेल्या अनेक वर्षापासून वादग्रस्त श्रद्धास्थान असलेलं श्रीराम जन्मभूमी या न्यासाचा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या राम भक्तांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्व रामभक्तांच्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला। परंतु त्यांनी महाराष्ट्रातील काही धर्मद्रोही वक्तव्य शरद पवार यांनी धर्मद्रोही वक्तव्य करून रामभक्तांच्या भावना दुखावल्या आणि त्याला आक्षेपार्ह असं वक्तव्य केलं। त्या निषेधार्थ त्यांच्या रामभक्तांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष माहूर तालुक्याच्या वतीनं आज 1000 कार्ड या ठिकाणून पोस्टामध्ये टाकण्यात आलेले आहे। तरी या सर्व रामभक्ताचा आदर करून माननीय शरद पवार त्या भूमिपूजनाच्या बाबतीत आपली सकारात्मक भूमिका घेतील अशी भारतीय जनता पक्षातर्फे राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज माहूर।